दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. कोल्हापुरातील थोरला दवाखाना म्हणून ओळख असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथील जिल्हा हिवताप कार्यालयाच्या कक्षेमध्ये गरोदर माता नोंदणी कक्ष सुरू करण्यात आल्याने लहान मुलांच्या आरोग्य सेवेचा प्रश्न गंभीर बनला आहे. संबंधित प्रकारामुळे हिवताप व मलेरिया तपासणीसाठी येणाऱ्या बालरुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे. रुग्णालयातील 105 क्रमांकाच्या कक्षाजवळ असलेल्या परिचारिका कक्षाचा वापर सध्या नर्सिंग स्टाफकडून वैयक्तिक बॅगा व साहित्य ठेवण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जागेअभावी संबंधित विभागाच्या इंचार्ज सिस्टर यांनी जिल्हा हिवताप कार्यालयातील मलेरिया ओपीडी मध्येच गरोदर माता नोंदणी कक्ष सुरू केला आहे. या निर्णयामुळे हिवताप मलेरिया आणि बाल आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत असून संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका बाजूला गरोदर महिलांची नोंदणी प्रक्रिया सुरू असताना दुसऱ्या बाजूला ताप व मलेरिया संदर्भातील रुग्णांची तपासणी होत असल्याने आरोग्य सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित होत आहे. रुग्णालय प्रशासनाने परिचारिका कक्षाचा मूळ उद्देशासाठी वापर करून गरोदर माता नोंदणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी रुग्ण व पालकांकडून होत आहे. तसेच बाल रुग्णांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.